आता काय आहे जे ज्याची मृत्यू झालेली आहे तो परत येणार नाही. संतोष देशमुख असू द्या किंवा सोमवंशी असू द्या, पण काय आहे की आपल्याला न्याय द्यायचा असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे केस चालवा आणि लवकरात लवकर जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कडक त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना शिक्षा द्या आणि एक एक्झाम्पल सेट करा की महाराष्ट्रामध्ये असा पुन्हा कधी घडणार नाही कुणाच्याही सोबत. आज आम्ही त्यांच्या परिवाराच्या सोबत आहे, पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत उभे राहणार आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे. बीडच्या पालकमंत्रीपदी अजितदादाची वर्णी लागली. ते काय आहे की एक पॉलिटिकली नाही काय खूप चांगला गेम त्यांनी खेळलेला आहे की अजितदादाला माहीत आहे की त्यांच्याकडे पुण्याचाही पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. पुणे इतकं मोठं शहर त्याचं पालकत्व सांभाळणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी बीडचंही पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे. याचा अर्थ हे आहे की फक्त कागदावर ते हे असणार आहे आणि ॲक्च्युअल ऑपरेशन जे आहे बीडमध्ये ते कोण करणार आहे ते सगळ्यांना माहीत आहे. ते सगळं बोलते हैं ना लोगों की आंखों में धूल झोंकना, तो वैसा काम किया गया है. धनंजय मुंडेंनी स्वतःच कबूल केलं की खंडणीतील आरोपी वाल्मिकांचे माझे चांगले संबंध आहेत. यावरून जे आहे ते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. काय आहे की सगळ्यांना माहीत आहे, सामान्य लोकांना पण माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त क्राईम कुठे होतं तर बीड जिल्ह्यामध्ये होतं. कशा प्रकारचे गँग्स ऑपरेट करत होते, कशा प्रकारचे वाळू माफिया तिथे ऑपरेट करत आहे, दुसरे माफिया कसे ऑपरेट करत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. प्रश्न हे उपस्थित येतो की महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांना का माहीत नसतं, पोलिसांना काय माहीत नसतं, प्रशासनाला काय माहीत नसतं. पण त्याचं उत्तर एकच आहे की हे सगळं जे क्राईम्सचे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्याला कुठे ना कुठे सरकारचं संरक्षण आहे, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पद्धतीनं CID SIT आता न्यायालयीन चौकशी समिती लावली, सरकार गांभीर्याने घेतं असं वाटतं? मला वाटत नाही आहे. कारण काय आहे, हे सगळे लोक सरकारशी जोडलेले लोक आहे. हे जे महाराष्ट्रामध्ये आपण एक वाल्मिक करारला टार्गेट करत आहे. माझं तर असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक असे वाल्मिक करार त्यांनी तयार केलेले आहे ज्यांना सरकारचं संरक्षण आहे, पूर्ण पैसा त्यांना पुरवण्यात येत आहे, पूर्ण ताकद त्यांना देण्यात येत आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे. म्हणून अशा प्रकारचा सामान्य माणूस इतका मोठा होतो की त्याला पोलिसाची भीती नाही, प्रशासनाची भीती नाही, सरकारला मानत नाही, न्यायप्रणाली तर अजिबात मानत नाही. तर हे कुठे ना कुठे कोणाचं संरक्षण आहे हे महत्त्वाचं आहे आणि हे सरकार हे सगळं चाललं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.